का? तेही शॉकिंग होतं की युधिष्ठिर म्हणाला, हे महाराज, हे राजन, हे ऋषीगण, मला या दरबारात कुणीही वाईट नाही. आता मला विचाराल तर हे दोन्ही विधानं टोकाचे आणि थोडेसे एककल्ली आहे. या जीवनामध्ये सदा सर्वदा सर्व काळ कुणीही वाईट असत नाही, असू शकत नाही. तद्वतच या जीवनामध्ये सदा सर्व काळ कुणी चांगलाही असू शकत नाही. तर याच्या मधला मार्ग आपल्याला शोधावा लागेल. त्या सभेमध्ये खरंच सगळे वाईट होते का? नाही. दुर्योधनाच्या परसेप्शननुसार. तर युधिष्ठिराच्या परसेप्शननुसार खरंच सगळे चांगले होते का? सगळे चांगले होते. तर द्रौपदी वस्त्र आणून कसं काय झालं मग? ते कुणी केलं? बाहेरच्यांनी थोडी केलं. म्हणजे सगळे चांगले होते हेही वाईट आहे, ही पूर्णता बरोबर नाही. आणि सगळे बरोबर होते, चांगले होते ही तत्वता बरोबर आहे. तर माणसं थोडीफार चांगली वाईट याचं मिक्सचर असतं. आणि म्हणून आपल्याला चांगलं चांगलं घेता आलं पाहिजे आणि वाईट वाईट ते टाकून देता आलं पाहिजे. जीवन सुंदर करायला काय करावं लागेल? तर शिकता आलं पाहिजे. तुम्ही आम्ही शिकतो, तुमच्या मॅडम सर तुम्हाला शिकवतात, पण खरंच आपण शिकतो का? शिकणे आणि शिकवणे खरंच इतकं सोपं काम आहे का? काटेरी मुकुट आहे तो. तुम्ही सर कुणाला घरात म्हणा, कुणी कुणाला समजून, नवऱ्या जर बायकोला दोनदा काही म्हटलं हे असं नसतं तसं असतं, तर ती तिसऱ्या वेळेस म्हणते चुब्बासा मला शिकवू नका. लहान बहिणीला भावाला तुम्ही काही समजून सांगायला पाहिलं तर चौथ्या वेळेस तोही म्हणतो चुब्बास, शनी झाली का मला शिकवू नको. म्हणजे शिकवणं आम्ही किती संकट झेलतो तुमचं बघा. आम्ही तुम्हाला शिकवत असतो, प्राध्यापक, शिक्षक. आणि माझा असा ठाम विश्वास आहे की या जगामध्ये कुणालाही तुम्ही जेव्हा शिकवायला गेलात तर त्याला राग आल्याशिवाय राहत नाही. बरं, संदर्भही जीवनाचे किती बदलतात. शहाणा किती छान शब्द आहे. आपण शिकतो कशासाठी? शहाणं होण्यासाठी. पण काय कमाल आहे बघा शब्दांचा महिमा, की लहान मुलांना आपल्यापेक्षा छोटा बाळ असेल, त्यानं काही चांगलं केलं, त्याला चॉकलेट दिला आणि म्हणलं खूप सयाना आहे तू, फार शहाणा आहेस तू, तो खुश होतो. आपल्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणीला म्हणून पहा, खूप शहाणी आहेस तू, खूप ए चुब्बास, थट्टा करू नको, मस्करी करू नको. आणि चुकून आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्याला म्हणा खूप शहाणे तुम्ही, कदाचित आवाज निघेल का नाही. म्हणजे शब्द एकच आहे की तुम्ही शहाणे आहात. परिस्थिती बदलते, संदर्भ बदलते. यावरून आपल्याला एक तर कळालं असेल की शब्दांना तसे मुळात अर्थ नसतातच. शब्दांना अर्थ तुम्ही आम्ही द्यायचे असतात. प्रामाणिकपणा हा नुसता शब्द नाही, ती एक पॉलिसी आहे, ती एक धोरण आहे, ते एक तत्व आहे. ते जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगी बाणाल तेव्हा प्रामाणिक ऑनेस्टी काय असते या शब्दाचं वजन तुम्हाला कळेल. रघुकुल ये रीत चली आई, प्राण जाय पर वचन न जाय, ही असते ऑनेस्टी. आणि काय ताकद आहे त्या माणसाची बघा. ज्या सावत्र आईनं, आपली सख्खी आई असते, सावत्र आईचं वचन तेही कुणी दिलं, कुणी घेतलं? दशरथ, ठीक नाही. माझ्या मुलाला राज्य आणि सौतीच्या मुलाला 14 वर्ष वनवास. आणि काय झालं? 14 वर्ष वनवास. आणि काय झालं? तो राम सरळ निघून गेला. रामाने काही खळखळ केली नाही. राम भांडले नाहीत. एक तो दूसरी माँ थी और दूसरी माँ की सुनने की इतनी क्या जरूरत थी, असं ते म्हटले नाही. ते तर रामचंद्र प्रभू आहे. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला बघा. ज्यांच्यावर वनवासात जायची वेळ होती ते राजपाट सोडून गेले, परंतु ज्याच्यासाठी हे कारस्थान रचलं होतं ते त्यांचे पादुका घेऊन आले आणि सिंहासनावर ठेवल्या. हा विजय असतो ऑनेस्टीचा. जेव्हा तुम्ही ऑनेस्ट व्हाल तेव्हा जीवन सुंदर होईल आपोआप. मग ते इतकं सोपं आहे का ऑनेस्ट असणं? नाही, ऑनेस्ट असणं सोपं नाही. जेव्हा तुमच्या परीक्षा चालू होतात, सेंटरच्या बाजूला जर राऊंड घेतला तर तुमची ऑनेस्टी कळते. ये हंसावरती बसून शारदे, ये गरुडावरती बसून. आणि ती शारदा नंतर वॉशरूम मध्ये आढळते हो, लेडणी कापलेली, टराटरा पानं फाडलेली. कशी शारदा पावेल? ये शारदा गरुडावरती बसून नाही, शारदा कमरेचा पट्टा सोडून तुम्हाला मारेल आणि मारावं, असं माझं मत आहे. म्हणून ऑनेस्टी काय असते तर आपल्या शिक्षणात ती असावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक छान विधान आहे. बाबासाहेबांच्या वाक्याची दुरुस्ती करण्या इतपत माझी लायकी नाही, पण त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय. पण बाबासाहेबांनी एक आणखी परिशिष्ट जोडायला पाहिजे होतं, कंसात, अर्थात प्युअर. 70 रुपये लिटरचं, 80 रुपये लिटरचं. तुम्ही आम्ही वाघिणीचं दूध तर पितोय, पण आपल्याला सेंटर कोणतं आहे, कुठं सेंटर येणार हे ठरवून आपण दूधवाल्याकडे उकडा लावतो.
आमच्या मस्तदरीमध्ये सुदैवानं बाकीचं मला माहिती नाही, आणखी वाघिणीचं निरसं दूध आम्ही पिलेलो आहोत म्हणून हे गुरगुर नाही. तुम्हालाही गुरगुरायचं असेल तर निरसं दूध प्या, अन्यथा काय होईल तुम्ही शिकाल, पण जेव्हा गुरगुरायला जाल म्याव शिवाय बाकी काही बाहेर पडणार. म्हणून गुरगुरायचं असेल तर शिक्षण सुद्धा कसं घेतलं पाहिजे, अगदी प्युअर, विदाउट कॉपी, विदाउट माल प्रॅक्टिसिंग. ओके. आणि त्यानंतर मी तुम्हाला परत इकडे आणतोय की जीवन म्हणजे नेमकं काय. तर जीवनाची व्याख्या कुणाला करायची सांगितलं तर खूप व्याख्या होतील. ते जीवन तुमच्या आमच्या शब्दात बसणारच नाही, परंतु साहित्याचा चिंतक म्हणून मला जर कोणी विचारलं एका शब्दात जीवन म्हणजे काय, कदाचित ते धाडसाचं होईल. पण माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो की व्हॉट इज द लाईफ, डिफाइन इट इन अ सिंगल वर्ड. I would define entire life in a single word, and that word should be balance. काय? बॅलन्स, नॉट बँक बॅलन्स. कारण हे व्यापारी वर्गातले विद्यार्थी यांना बॅलन्स म्हणलं की एकच आठवतं, करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट. नॉट दॅट बॅलन्स. आय एम नॉट सेईंग अबाउट दॅट बॅलन्स. आय एम सेईंग बॅलन्स, समतोल. ज्याला आपल्या आयुष्यात समतोल साधता आला त्याचं जीवन सुंदर झाल्यावाचून राहावं. बायकोशी प्रेमावं वागावं. फारच प्रेम उतू गेलं तिथे समतोल बिघडतो, आई वडील नाराज होतात. आई वडिलाच्या आज्ञा पाळाव्या, फारच आई वडिलाच्या आज्ञा पाळल्या तर माँ का लाडला, माँ का पप्पू, माँ का बच्चा, तिथेही बिघडतं. बॅलन्स कोणतंही सर्वत्र अति ते वर्जते. अति कुठेही झालं तर तिथं माती होती. हे बॅलन्स आपल्याला करता आलं पाहिजे. माँ का पप्पू, माँ का बच्चा, तिथेही बिघडतं. बॅलन्स कोणतंही सर्वत्र अति ते वर्जते. अति कुठेही झालं तर तिथं माती होती. हे बॅलन्स आपल्याला करता आलं पाहिजे. चहा सगळ्या बायका करतात पण चांगला काहींचाच होतो. व्हॉट इज दॅट? दॅट इज बॅलन्स. शुगर, मिल्क, उकळणे, बॅलन्स तर आहे. श्वास घेणे देणे, श्वासाचे बॅलन्स बिघडलं तर त्यालाच आपण हायपर, बीपी, लोअर म्हणतो. म्हणजे श्वास सुद्धा तुमचा बॅलन्स करावा लागतो आणि त्यालाच आपण प्राणायाम, अनुलोम विलोम. मग जर श्वास घेणे आणि सोडणे हे जर बॅलन्स मध्ये ठेवावं लागत असेल तर आयुष्य सुंदर करायसाठी किती गोष्टी बॅलन्स मध्ये ठेवाव्या लागत असतील. आणि मी जर आता चांगलं बोलतोय आणि बोलतच सुटलो 3 तास तर माझाही बॅलन्स बिघडेल, तुमचा ऐकण्याचा बॅलन्स बिघडेल. तेही मी जपणार आहे, याची शाश्वती तुम्ही मनात बाळगा. तर बॅलन्स आपण ठेवला पाहिजे आपल्या कर्तृत्वात, आपल्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, विचार करण्यात, प्रत्येक गोष्टीत. इच अँड एव्हरीथिंग यू शुड मेंटेन द बॅलन्स. ओनली देन अँड देन युअर लाईफ वुड बिकम ब्युटिफुल. तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार. आपल्या अपेक्षांचे बॅलन्स फार गडबडतं. जीवनसाथी कसा असावा, गेलं बॅलन्स. राजकुमारासारखा. राजकुमार काय असं वाटेवर पडले कुठेही, बॅलन्स मध्ये या. राजकुमार, तू राजकुमारी आहे का आधी स्वतःला बघ आरशात. नाही, मग तुला राजकुमार कुठून भेटेल. एक आमच्या युवकाला विचारलं पत्नी लाईफ पार्टनर कसे, एकदम हिरोईन पाहिजे. तू हिरो आहेस का बघ आधी. बॅलन्स साधावा लागेल, बरोबर आहे. आणि बॅलन्स साधायचा असला तर ही घुसमट कुठं होते, ही सफोकेशन कुठं होतं, तर तुमच्या क्षमता पाहून अपेक्षा ठेवतात. जीवनाकडून अपेक्षा ठेवा, परंतु पहिले स्वतःच्या क्षमता ओळखा. माझी क्षमता काय, मी कोण, आणि त्या क्षमतेच्या प्रमाणात अपेक्षा ठेवायला जर शिकलात तर तुमचं आयुष्य नक्की सुंदर होईल. आपल्याला आणखी काहीच येत नसताना आपलं स्वप्न काय, कलेक्टर व्हायचं. अरे थेट कलेक्टर, ठीक आहे, स्वप्न मोठी पाहिली पाहिजे, ती असावीत, मान्य. पण ती भंग झाल्यानंतर ती जर सहन करण्याची ताकद आपल्यात नसेल, ती नैतिकता, ते मॉरल आपल्यामध्ये नसेल, तर आपण आपल्या क्षमतेनुसार अपेक्षा जीवनाकडून ठेवल्या पाहिजे. किती बायकांचा घटस्फोट, किती तुमचे कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होत आहेत की अपेक्षांचं बॅलन्स ना. खूप अति टोकाच्या क्षमता आहेत. हा 10वीला 3दा नापास झाला आणि याला याचा मुलगा कलेक्टर पाहिजे. बॅलन्स पुढे ठेवला. आपल्या घरात कुणी शिकलेलं नाही, कुणीतरी नवीनच एक झाले, तहसीलदार झालं पाहिजे. बॅलन्स साधला. आणि मला असं वाटतं आपल्या क्षमता, आणि हे मी तुम्हाला निराश करायला आलेलो नाही, सत्याची जाणीव करायला आलो आणि जाणीव करून द्यायला आलो. जीवन सुंदर करायचं असेल भगिनी वर्गाहो, तर सगळ्यात पहिलं अपेक्षा. गौतम बुद्ध म्हणत होते, कंट्रोल युअर डिझायर्स. तुमच्या पिढीचं वाटोळं कशाने झालं माहिती, डिझायर्स फार आहे. वी आर ऑलवेज डिझायरिंग समथिंग.
either this or that, anytime, 24/7, desires and desires and desires. म्हणून आपण स्थिर नाही. आपल्याकडं हा फोन आहे तर मैत्रीण त्याच्यावर भारी घेते, आपली स्कूटी आमकी तर मैत्रिणी त्याच्यावर लेटेस्ट मॉडेल. डिझायर जोपर्यंत तुम्ही कंट्रोल मध्ये ठेवते, आपली स्कूटी आमकी तर मैत्रिणी त्याच्यावर लेटेस्ट मॉडेल. डिझायर जोपर्यंत तुम्ही कंट्रोल मध्ये ठेवणार नाही, लाईफ देखील कंट्रोल मध्ये असणार नाही आणि तुम्हाला त्यात शाश्वतता असणार. तुम्ही किती भारी गाडी घ्या, जालना व्यापाऱ्यांचं शहर आहे, तुमच्यापेक्षा भारी गाडी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत गाडीचा आनंद. त्यापेक्षा भारी गाडी दिसली बरोबर, म्हणजे डिझायरला कुठेतरी कंट्रोल करता आलं पाहिजे. हा एक या निमित्ताने आपण माझा सल्ला ऐकला तर बरं होईल. दुसरं मी आपल्याला सांगेल की जीवन हे प्रवाही असलं पाहिजे. पाण्याचा एक गुणधर्म आहे, पाणी त्याला आपण जीवन म्हणतो. संस्कृतमध्ये पाण्याला पर्याय शब्द काय? जीवन. म्हणजे पाणी असेल तर जीवन जगू शकतो. पण पाण्याचं एक गुण आहे, ते जर साचलेलं असलं तर त्याला शेवाळ येतं, दुर्गंधी सुटते. पाण्याचा एक गुण आहे की ते नेहमी प्रवाही असलं पाहिजे, वाहत. आपलं आयुष्य देखील वाहत ठेवलं पाहिजे. आपलं कायम तेच धरून ठेवतो आपण मना. उसने मुझे ऐसा किया, इसने मुझे हार्ट किया, उसने मेरा दिल तोड़ा, तेरा दिल ऐसा कैसा तकला, कागज का कपड़े का काय काय दिल जरा बराबर घडी घडी कैसे टूट जाता है. आणि आपण प्रेस करून कपड्याच्या आड्या काढतो, पण मनातली जी आडी आहे ती कधी काढायची? ज्याला मनाच्या आड्याला प्रेस करता येते त्याचं जीवन सुंदर. आपल्या आड्या निघतच नाही. अंदर की गीट, आतल्या गाठीचा माणूस. असं म्हणतात स्वर्गात गाठी मारलेल्या असतात, पण त्या 2 गाठी मारताना एखाद्याची का आतली गाठ ती सुटलीच नाही तर फार अवघड होतं. म्हणून ती गाठ आधी सोडावी लागते, तेव्हा त्या स्वर्गातल्या 2 गाठी जुळतात आणि आपलं जीवन सुंदर. म्हणून आपल्याला कुणी दुखवलं असेल ते तिथे सोडून द्या, ते धरून ठेवू नका. पुढचा एक मी तुम्हाला सल्ला देईल की जीवन सुंदर बनायचं असेल तर सिंहावलोकन करत चला. सिंह राजा उगीच नाही. जंगलाचा राजा सिंह का झालाय? केवळ आरडाओरडा करतो, शक्तिशाली म्हणून नाही. एक गुण त्याच्याकडे असतो की तो सिंहावलोकन करतो. म्हणजे जो जितका लांब जातो परत टप्प्यानं उभा राहतो आणि परत मागे वळून पाहतो की मी किती दूर आहे. मैं कहाँ था, मैं कहाँ हूँ, और मुझे कहाँ जाना. मी कुठे होतो, मी कुठे आहे आणि मला कुठं जायचंय. ज्या मुलीला, ज्या युवकाला, ज्या युवतीला महिन्यातनं, हप्त्यातनं, वर्षातनं, 6 महिन्यात हा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर जर सकारात्मक येत असेल आणि तुमच्या सारख्याला मी एकच सल्ला देईल की तुमची पिढी सगळी फॅशनच्या मागे. फॅशन ठीक आहे, करणं चांगले, परंतु फॅशन इतकंच महत्त्वाचं. जर तुमच्या पॅशनला दिलं तर जीवन काय म्हणतोय मी, काहीला फॅशन हीच फॅशन असते. फॅशन हीच पॅशन. ठीक आहे, मग तेवढं करिअर करायला इथं संधी नाही. इथं तुम्ही कमी कपडे घालून गेले तर खालून लोक शिट्टा मारतील, वेगळ्या सिनेमावर देतील. ते त्या व्यासपीठावर जाऊन करावं लागेल. तेही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु फॅशनच्या सुदोदित मागे न लागता पॅशनच्या मागे लागला. क्या होती पॅशन? तसं तुम्ही 2 मिनिट श्वास जर रोखला तर जी गुदमरणं होत आहे, तसं एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला जे आवड आहे ते तुमचं पॅशन असतं. बोलणं, वाचणं माझं पॅशन आहे, मी पाहतो. इथं इतक्या लांब सगळं रविवारचं सगळं सोडून माझं पॅशन आहे, मी पाहतो. इथं इतक्या लांब सगळं रविवारचं सगळं सोडून मी का आलो? That is my passion. To talk with somebody, to deliver a speech is my passion. Reading is my passion. I am inculcating it, preserving it. तुमचं पॅशन काय ते आपल्यालाच ओळखायला येत नाही. आपल्याला 4 लोक जे करतात ते आपण करतो. मी तुम्हाला पॅशन जपायला सांगतो, अनुकरण करायला नाही. डोंट कॉपी अदर्स. कॉपी केलेलं फार अवघड होतं, विवेक नसतो. तुम्हाला एक विनोद सांगेल, तो अर्धाच सांगेल कारण महिला आहे. एका चित्रपटातला प्रसंग आहे की एका ठिकाणी एक वयोवृद्ध माणूस वारतो त्या वस्तीत. दुसरा त्याच्या सोबत जातो आणि तो त्याला समजावतो, हो मा दादाजी तुम्हारे दादा नाही थे, मेरे थे, जिसके थे सब. काही दिवसांनी परत काहीतरी त्या वस्तीत होतं, आई वारते. परत हा सोबत जातो कॉपी करणाऱ्याचं काय, आणि परत तो म्हणतो, रो मा ये तुम्हारी माँ नहीं थी, इसकी थी, मेरी थी, सबकी माँ. मला
काय म्हणायचं तुम्हाला चालू लागली असं. काही दिवसानंतर त्याच वस्तीत एकाची पत्नी वारली, तरुण असते. आता तुला मी सांगणार नाही, हुशार आहात. कॉपीनं अंधानुकरणानं काय, त्यालाही वाटलं मी तसंच करेल. पुढे काय झालं असेल बघा. ती एक खाली कुमारी नाही, तर कॉपी करण्याचं कधी ना कधी, नेहमी नाही होत मान्य मला, एक दिवस आयुष्यात असा येतो हे असं. त्यामुळे समजून उमजून गोष्टी केल्या पाहिजेत, अंधानुकरण थांबवलं पाहिजे. आणि शिक्षणाची एक व्याख्या, तुम्ही सायन्सच्या कोण कोणी BSc आहेत का कुणी? आईन्स्टाईनची एक व्याख्या आहे, खतरनाक व्याख्या, धक्कादायक. आईन्स्टाईन असं म्हणतो की जे काही तुम्ही पूर्ण हयाती 4 भिंतीमध्ये शाळा महाविद्यालयात शिकला, ऐका, ते सगळं शिकलेलं विसरल्यावर तुमच्यात जे शिल्लक राहतं त्याला शिक्षण. बरं किती अवघड आहे. व्हॉट एव्हर यू हॅव लर्न इन द क्लासरूम during your entire educational career, and when all thing is dismissed or disappeared, and what remained in you, that is education. ते खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. काय म्हणायचं, आईन्स्टाईन वेडा होता का? नाही. तर आईन्स्टाईनला संस्कार म्हणायचे, की संस्कार देखील आपण वाढवली पाहिजे. तुम्हाला एक सल्ला मी देईल, की पुस्तक तुम्ही वाचा. आपण वाचनाकडे फार कमी. तुम्ही म्हणणार वाचनानं काय होतं? कथा, कविता, कल्पना असते. रामायण महाभारत हे खरं आहे की कल्पना, तो वेगळा चर्चेचा विषय, बरोबर. आजही रामायण मधला राम नाही का इथं? आजही रावण नाही का? वाचनानं ठीक आहे, कथा काल्पनिक असेल, कथेतले कॅरेक्टर काल्पनिक असतील, टेंडन्सी तर खरी असते. रामायणामधला कपटी रावण आजही आपल्या समाजात आहे. त्याचं नाव, आडनाव आणि कास्ट वेगळे असेल. आईचं वडिलांचं वचन पाळणारा राम आजही समाजात आहे. त्याचं नाव, आडनाव, कास्ट वेगळी असेल. आजही दुर्योधन आहे, आजही युधिष्ठिर आहे, आजही अर्जुन आहे. म्हणजे याचा अर्थ काय? वाचनाने काय फायदा होतो? तर मला एक वेळेस खान सरांनी विचारलं होतं की इंग्लिशचं तुम्ही का घेतलं जाते सांगा, वाय यू हॅव टेकन सिलेक्टेड ऑप्शनल इंग्लिश लिटरेचर. तर मी एकच सांगितलं होतं, ते